मित्रमैत्रिणींनो, मी अन्नपूर्णा सरस्वती या युट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 15 जून रविवार रोजी आली आहे. आज आपण शिक्षणशास्त्र पेपर क्रमांक 2 या विषयाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करीत आहोत. तर या 2 पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. अशी ही एकूण 200 गुणांचा हा पेपर असतो. तो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 23 जून 2019 ला जो एज्युकेशन पेपर 2 क्रमांक झाला त्याचा सराव करणार आहोत. चला लेट्स स्टार्ट फॉर व्हिडिओ. क्वेश्चन नंबर 1, एज्युकेशन फॉर क्रिटिकल कॉन्सन्सेस या पुस्तकाचे लेखन डॉट यांनी केले. ऑप्शन ए मेरी वॉल्स्टनक्रॉफ्ट, बी नेल नोडिंग्स, बी सी स्वामी विवेकानंद, डी पॉल फ्रेझे. द आन्सर इज डी पाओलो फ्रियरी. क्वेश्चन नंबर 2, हनियास यास डॉट असे म्हणतात. ए वज्रयान, बी थेरवाद, सी तंत्र, डी सुक्तम. द आन्सर इज ऑप्शन बी थेरवाद. क्वेश्चन नंबर 3, सामाजिक परिवर्तन ही संकल्पना डॉट वर्णन करण्यासाठी वापरली जाते. ए शालेय व्यवस्थापनाच्या कोणत्याही पैलूमध्ये बदल, बी अध्ययन आणि अध्यापन पद्धतीमध्ये सुधारणात्मक बदल, सी सामाजिक आंतरक्रिया किंवा सामाजिक संघटन यामध्ये बदल व सुधारणा, डी अभ्यासक्रमामध्ये सुधारणात्मक बदल. द आन्सर इज ऑप्शन सी सामाजिक आंतरक्रिया किंवा सामाजिक संघटन यामध्ये बदल व सुधारणा. क्वेश्चन नंबर 4, जैन तत्वज्ञानानुसार मानवी जीवनाचे अंतिम ध्येय डॉट आहे. ए मोक्ष, बी भक्ती, सी निर्वाण अँड डी केवल ज्ञान. द आन्सर इज डी केवल ज्ञान. मोक्ष हे वेदांत तत्वज्ञानानुसार मोक्ष प्राप्ती होते, तर बौद्ध तत्वज्ञानानुसार निर्वाणा होतो. आपल्याला जैन तत्वज्ञान विचारलं तर जैन तत्वज्ञानाला केवळ ज्ञान. ओके. क्वेश्चन नंबर 5, एज्युकेशन ऑफ मॅन ह्या ग्रंथाचे लेखक डॉट आहे. ए सात्रे, बी प्लेटो, सी फोबेल अँड डी रुसो. द आन्सर इज ऑप्शन सी फोबेल. क्वेश्चन नंबर 6, रुसोचे मतानुसार बालकांच्या आत्म्याभोवती कुंपण कोण घालतं. ए वडील, बी आई, सी समाज, डी शिक्षक. क्वेश्चन नंबर आन्सर इज ऑप्शन बी आई. क्वेश्चन नंबर 7, सांख्य तत्वज्ञानानुसार शिक्षणाची ध्येय डॉट आहे. ए भावनिक व भौतिकवादी, बी अध्यात्मवादी व भौतिकवादी, सी भावनिक व आध्यात्मिक, डी आध्यात्मिक व अप्रत्यक्ष. द आन्सर इज ऑप्शन बी आध्यात्मिक व भौतिकवादी. क्वेश्चन नंबर 8, इस्लाम ग्रुप उलूम अकलिया पुढील बाबींच्या अभ्यासाशी संबंधित आहे. ए भाषा आणि ललित कला, बी तत्वज्ञान आणि भौतिक विज्ञान, सी मानसशास्त्र आणि तत्वज्ञान, डी मानसशास्त्र आणि सामाजिक ज्ञान. तर आन्सर इज ऑप्शन बी तत्वज्ञान आणि भौतिक विज्ञान. क्वेश्चन नंबर 9, द चॅलेंज टू केअर इन स्कूल्स या पुस्तकाचे लेखन डॉट त्यांनी केले. ए स्वामी दयानंद, बी श्री अरविंद, सी नेल नोडिंग्स अँड डी महात्मा गांधी. द आन्सर इज सी नेल नोडिंग्स. क्वेश्चन नंबर 10, डॉट शिक्षण हे व्यावसायिक स्वरूपाचे असावे. ए वास्तववादानुसार, बी प्रयोजनवादानुसार, सी निसर्गवादानुसार, डी आदर्शवादानुसार. द आन्सर इज ऑप्शन ए वास्तववादानुसार. क्वेश्चन नंबर 11, शिक्षण हा तो लोकशाही संरक्षण आणि दृढीकरण करणे डॉटच्या उद्दिष्टांपैकी एक आहे. ए यशपाल कमिटीचा रिपोर्ट 2009, बी नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन 1986 to 1992, सी कोठारी एज्युकेशन कमिशन 1964 to 1966 अँड डी नॅशनल नॉलेज कमिशन 2007. द आन्सर इज ऑप्शन सी कोठारी एज्युकेशन कमिशन 1964 to 1966. क्वेश्चन नंबर 12,
प्राथमिक शाळेतील मुलांवरील दप्तरांचे ओझे कमी झाले पाहिजे अशी शिफारस ने केली आहे. ए. कोठारी एज्युकेशन कमिशन टू 1964-66. बी. यशपाल कमिटीज रिपोर्ट 2009. C. National Policy of Education 1986 to 1992 and the National Knowledge Commission 2006. The right answer is option B. Yashpal Committee Report 2019. Question number 13. Singling theory नुसार डॉट ए. शिक्षण आणि अनिरीक्षित क्षमता यांच्यामध्ये सहसंबंध दिसून येतो. बी. राजकारणावर शिक्षणाचा कोणताही प्रभाव नसतो. सी. शिक्षण आणि सामाजिक दर्जा यांच्यात कोणताही संबंध नसतो. अँड डी. शिक्षण आणि राजकारण यांच्यात सहसंबंध असतो. द आन्सर इज ऑप्शन ए. शिक्षण आणि अनिरीक्षित क्षमता यांच्यात सहसंबंध दिसून येतो. क्वेश्चन नंबर 14. राजकीय सामाजिकीकरणाचे मोजमाप राजकारणाशी संबंधित डॉट डॉट माध्यमातून केले जाते. ए. निकषांच्या. बी. निर्देशकांच्या. सी. उपायांच्या. अँड डी. समस्यांच्या. द आन्सर इज ऑप्शन बी. निर्देशकांच्या. क्वेश्चन नंबर 15. मुख्यतः SC and ST आणि OBC प्रवर्गाच्या मुलींच्या शिक्षणासाठी खात्रीशीर प्रबलनाचे मार्ग डॉट डॉट मध्ये सुचवले गेले. ए. नॅशनल कमिशन ऑन टीचर्स 1999. बी. नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन 1992. सी. कोठारी एज्युकेशन कमिशन 1964-66 and डी. यशपाल कमिटीचा रिपोर्ट 2009. द आन्सर इज बी. नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन 1992. क्वेश्चन नंबर 16. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या हितासाठी स्थानिक भाषांमध्ये पुस्तके तयार करण्यात यावी यावर डॉट डॉट मध्ये भर देण्यात आला. ए. वूडचा खलिता. बी. मॅकॉलेचा ठराव. सी. ॲडमचा अहवाल अँड मॅरोनचे दस्तऐवज. द आन्सर इज ऑप्शन ए. वूडचा खलिता. क्वेश्चन नंबर 17. डॉट डॉट प्रकारच्या राज्य पद्धतीमध्ये राज्यकर्त्याने घेतलेल्या निर्णयांचा शिक्षकांनी प्रसार करावयाचा असतो, तसेच ते निर्णय विद्यार्थ्यांवर बिंबवायचे असतात. ऑप्शन ए. एकसत्ताक राज्यव्यवस्था. बी. महाजन सत्ता. सी. राजशाही. डी. हुकुमशाही. द आन्सर इज ऑप्शन ए. एकसत्ताक राज्य व्यवस्था. क्वेश्चन नंबर 18. डॉट डॉट या तत्वानुसार सर्वाधिक लोक बुद्धिवादी असतात आणि शिक्षकांनी तर्कशुद्ध विचार करणे आणि बुद्धीचा वापर करणे शिकविणे आवश्यक आहे. ए. उदारमतवादी. बी. धर्मनिरपेक्षतावादी. सी. व्यक्तिवादी अँड डी. पुराणमतवादी. द आन्सर इज ऑप्शन ए. उदारमतवादी. क्वेश्चन नंबर 19. खालील आयोग संहिता यांचा कालानुक्रमे मांडणी करा. कोठारी शिक्षण आयोग. यशपाल समिती. जस्टिस वर्मा समिती. राष्ट्रीय ज्ञान आयोग. ऑप्शन ए. KEC, JVC, YC, NKC. बी. KEC, NKC, YC, JVC. ऑप्शन सी. KEC, YC, NKC, JVC. ऑप्शन डी. JVC, KEC, NKE and YC. The right answer is option A. KEC, JVC, YC and NCK. क्वेश्चन नंबर 20. शैक्षणिक धोरणाचे कृतीत रूपांतर होणे यास डॉट डॉट म्हणतात. ए. शैक्षणिक धोरणाचे जडणघडण. बी. शैक्षणिक धोरणाचे विश्लेषण. सी. शैक्षणिक धोरणाचे दस्तऐवजीकरण अँड डी. शैक्षणिक धोरणांचे कार्यान्वयन. द राईट आन्सर इज ऑप्शन डी. शैक्षणिक धोरणांचे कार्यान्वयन. क्वेश्चन नंबर 21. विराट विविध वस्तू मोजतो, वर्गीकरण करतो, तुलना करतो, तर पियाजेच्या उपपत्तीनुसार डॉट डॉट असेल. ए. पूर्व संकल्पना अवस्था.
बी आंतरिक ज्ञानात्मक अवस्थेत, सी मूर्त क्रियात्मक अवस्थेत, डी वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्थेत. द आन्सर इज ऑप्शन सी, मूर्त क्रियात्मक अवस्थेत. क्वेश्चन नंबर 22. डॉट डॉट हे एक वैयक्तिक भेदाचे कारण होय. ए वृत्ती, बी अभिरुची, सी व्यक्तिमत्व अँड डी अंतःस्राव. द आन्सर इज ऑप्शन डी, अंतःस्राव. क्वेश्चन नंबर 23. डॉट डॉट ही पायरी एरिक्सनने आपल्या विकासाच्या मानस समाजशास्त्रीय उपपत्तीमध्ये सांगितलेली नाही. ए विश्वास विरुद्ध अविश्वास, बी स्वायत्ता विरुद्ध धर्मीशेपणा, सी विनोद बिंदू विरुद्ध राग अँड डी पुढाकार विरुद्ध अपराधाची भावना. द आन्सर इज ऑप्शन सी, विनोद बुद्धी विरुद्ध राग. क्वेश्चन नंबर 24. स्टर्नबर्गच्या उपपत्तीनुसार खालीलपैकी कोणता घटक अव्यक्त ज्ञानाचा नाही? ए स्वयंनियमन, बी परस्पर संबंध जोपासना, सी स्वतःच्या कार्यक्षेत्राचे व्यवस्थापन, डी कल्पनांचे नियमन. द आन्सर इज ऑप्शन डी, कल्पनांचे नियमन. क्वेश्चन नंबर 25. विद्यार्थी गृहपाठ करीत नाही त्यावेळी त्यांना शिक्षा मिळते म्हणून ते गृहपाठ करतात. हा वर्तन बदल म्हणजे ए तुलनात्मक शिक्षा अध्ययन, बी शिक्षा अध्ययन, सी पलायन अध्ययन अँड डी विशिष्ट प्रतिसाद टाळण्याचे अध्ययन. द आन्सर इज ऑप्शन सी, पलायन अध्ययन. क्वेश्चन नंबर 26. क्लार्क हलच्या उपपत्तीमध्ये गरज, सवयींचे दाढ्य, आमिषांचे प्रेरण व डॉट डॉट या प्रमुख संज्ञा वापरलेल्या आहेत. ऑप्शन ए चेतक, बी प्रतिसाद, सी ऊर्जा अँड डी कार्यमान. द आन्सर इज ऑप्शन सी, ऊर्जा. क्वेश्चन नंबर 27. गॅग्नेच्या श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीमध्ये डॉट डॉट ही अध्ययनाची पहिली पायरी होय. ए शृंखला अध्ययन, बी संकेत अध्ययन, सी संकल्पना अध्ययन अँड डी शब्द आणि सहचर्य अध्ययन. आन्सर इज बी संकेत अध्ययन. क्वेश्चन नंबर 28. गिझबर्गच्या उपपत्तीनुसार व्यक्तीच्या व्यावसायिक विकासातील डॉट डॉट ही दुसरी अवस्था होय. ऑप्शन ए व्यवसाय अबोध अवस्था, बी कल्पनारम्य अवस्था, सी प्रयत्न प्रमाद अवस्था अँड डी स्थिरावस्था. द आन्सर इज ऑप्शन बी, कल्पनारम्य अवस्था. क्वेश्चन नंबर 29. शैक्षणिक मार्गदर्शनाचे प्रमुख ध्येय डॉट डॉट होय. ए विद्यार्थी विकास, बी शाळेच्या समस्या सोडविणे, सी अभ्यासक्रमाचे कार्यान्वयन सुलभ करणे अँड डी शाळेचा दर्जा सुधरविणे. द आन्सर इज ऑप्शन ए, विद्यार्थी विकास. क्वेश्चन नंबर 30. डॉट डॉट हा व्यावसायिक समुपदेशनाचा केंद्रबिंदू असतो. ऑप्शन ए व्यक्ती, ऑप्शन बी व्यवसाय, ऑप्शन सी व्यवसायासाठीची आवश्यक कौशल्य अँड डी व्यक्तीची आवड. द आन्सर इज ऑप्शन ए, व्यक्ती. क्वेश्चन नंबर 31. अध्यापन हा व्यवसाय नाही कारण येथे ए शपथ नाही, बी शिक्षक वर्तन नियंत्रणासाठी व्यावसायिक संघटना नाही, सी संपादित केलेल्या कौशल्याच्या सहाय्याने पैसे मिळवता येत नाही, डी समाजसेवा नाही. द आन्सर इज ऑप्शन बी, शिक्षक वर्तन नियंत्रणासाठी व्यावसायिक संघटना नाही. क्वेश्चन नंबर 32. शिक्षण महाविद्यालयांमध्ये विस्तार सेवा केंद्र उपलब्ध करून देणे हे डॉट डॉट या संस्थेच्या अनेक कामांपैकी एक काम आहे. ए एनसीटीई,
B. NCERT, C. SBTE, and D. SCERT. The answer is option D. SCERT. Question number 33. NCTE ने शिक्षणाचे 3 घटक सांगितलेले आहेत. ते असे सक्षम, बांधिलकी व ऑप्शन ए प्रगती, बी वृत्ती, सी गुणवत्ता, अँड डी कार्यमान. द आन्सर इज ऑप्शन सी, कार्यमान. क्वेश्चन नंबर 34. ज्या कोर्समध्ये केवळ एकाच विषयाचे महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित असतात तेव्हा त्या कोर्सला डॉट डॉट असे म्हणतात. ए. उजाळा वर्ग, बी. उद्बोधन वर्ग, सी. उन्हाळी वर्ग, अँड डी. शिक्षक विकास कार्यक्रम. द आन्सर इज ऑप्शन ए, उजाळा वर्ग. क्वेश्चन नंबर 35. सेवांतर्गत शिक्षणाच्या गरजेची शिफारस प्रथमतः डॉट डॉट या आयोगाने केली होती. ए. कोठारी आयोग, बी. राधाकृष्ण आयोग, सी. मुदलियार आयोग, अँड डी. चट्टोपाध्याय आयोग. द आन्सर इज ऑप्शन बी, राधाकृष्णन आयोग. क्वेश्चन नंबर 36. कोणत्याही वेळी कोणतीही सुधारणा शिक्षकांच्या सहकार्याशिवाय व सक्रिय सहभागाशिवाय यशस्वी होत नाही. हे विधान डॉट डॉट या आयोगाने केलेले आहे. ए. कोठारी, बी. राधाकृष्णन, सी. डेलोर, अँड डी. मुदलियार. द आन्सर इज ऑप्शन सी, डेलोर. क्वेश्चन नंबर 37. शिक्षक शिक्षणाच्या वर्तनवादी प्रतिमानामध्ये डॉट डॉट वर अधिक भर दिला जातो. ऑप्शन ए. सिद्धांत बांधणी, बी. कौशल्य विकसन, सी. मूल्य विकसन, अँड डी. वृत्ती विकास. द आन्सर इज ऑप्शन बी, कौशल्य विकसन. क्वेश्चन नंबर 38. एक डॉट शिक्षण तज्ञ शिक्षणाचा अर्थ, शिक्षणाची मूल्य याबाबतचा भरीव विश्वास व्यक्त करण्यास समर्थ असतो. ऑप्शन ए. तज्ञ, बी. साधन व्यक्ती, सी. व्यावसायिक, अँड डी. समुपदेशक. द आन्सर इज ऑप्शन सी, व्यावसायिक. क्वेश्चन नंबर 39. विद्यार्थ्यांनी अध्ययन प्रक्रियेमध्ये कृतीप्रवण राहावे व त्यांच्यावर अध्ययनाची जबाबदारी सोपवली जावी यासाठी वापरले जाणारे तंत्र डॉट डॉट होय. ए. भूमिकाभिनयन, बी. सहाध्यायी अध्यापन, सी. फ्लिप पद्धती, अँड डी. बुद्धिमंथन. द आन्सर इज ऑप्शन सी, फ्लिप पद्धती. क्वेश्चन नंबर 40. ज्या अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षक आपल्याला अध्यापन पद्धती, आपण शिकवलेल्या पद्धतींचे विश्लेषण व चांगल्या अध्ययन निष्पत्तीसाठी व त्यापैकी कोणत्याही बाबींमध्ये सुधारणा करता आली असती याचा विचार करताच त्यात डॉट डॉट असे म्हणतात. ऑप्शन ए. चिंतनशील अध्यापन, बी. संसाधनात्मक अध्यापन, सी. सर्जनशील अध्यापन, अँड डी. फ्लिप्ड अध्यापन. द राईट आन्सर इज ऑप्शन ए, चिंतनशील अध्यापन. क्वेश्चन नंबर 41. रॉबर्ट स्टेक यांच्या अभ्यासक्रम मूल्यमापन प्रतिमानास डॉट डॉट म्हणतात. ए. आंतरक्रियात्मक मूल्यमापन प्रतिमान, बी. संकलित मूल्यमापन प्रतिमान, सी. आकारिक मूल्यमापन प्रतिमान, डी. प्रतिक्रियात्मक मूल्यमापन प्रतिमान. द आन्सर इज ऑप्शन डी, प्रतिक्रियात्मक मूल्यमापन प्रतिमान. क्वेश्चन नंबर 42. खालीलपैकी कोणते विधान खरे नाही. ए. अभ्यासक्रम ही गतिमान प्रक्रिया आहे, बी. अभ्यासक्रम म्हणजे प्रगतिशील टप्प्यांमधून ज्ञानाची पद्धतशीर मांडणी होय, सी. अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तकांचा सारांश असतो, अँड डी. अभ्यासक्रम हा केवळ एखाद्या विषयापुरता संबंधित नसतो. द आन्सर इज ऑप्शन सी, अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तकांचा सारांश असतो. क्वेश्चन नंबर 43. अभ्यासक्रम विकसनामध्ये आदर्शवादी लोक डॉट डॉट. ए. विषयाच्या तर्कशुद्ध विभागणीवर भर देतात,
बी व्यावसायिक विषयांच्या समावेशाची शिफारस करतात, सी भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रापेक्षा मानवीय शास्त्रावर अधिक भर देतात, डी फक्त वाङ्मयाला महत्त्व देतात. द आन्सर इज ऑप्शन सी, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रापेक्षाही मानवीय शास्त्रावर अधिक भर देतात. क्वेश्चन नंबर 44, कोणत्याही विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला मान्यता ... कडून दिली जाते. ऑप्शन ए विद्वत सभा, बी व्यवस्थापन समिती, सी अभ्यासक्रम मंडळ अँड डी विद्यापीठ सिनेट. द आन्सर इज ऑप्शन बी व्यवस्थापन समिती. क्वेश्चन नंबर 45, कोणत्याही विद्यापीठात अभ्यासक्रम निर्मितीची जबाबदारी ... ची असते. ए विषय शिक्षक संघटना, बी विद्वत सभा, सी व्यवस्थापन समिती अँड डी अभ्यास मंडळ. द राईट आन्सर इज ऑप्शन डी अभ्यास मंडळ. क्वेश्चन नंबर 46, अभ्यासक्रमासाठी करिक्युलम या इंग्रजी शब्दातील मूळ लॅटिन भाषेतील अर्थ ... असा होतो. ए ज्ञानाचा मार्ग, बी यशाचा मार्ग, सी स्पर्धेचा मार्ग अँड डी पळण्याची धावपट्टी. द आन्सर इज ऑप्शन डी पळण्याची धावपट्टी. क्वेश्चन नंबर 47, कोणत्याही अभ्यासक्रमाचे ... हे प्रमुख घटक असतात. ए उद्दिष्ट, आशय, अध्यापन पद्धती, मूल्यमापन, बी आशय, मूल्यमापन, शैक्षणिक साहित्य, सी नियोजन, स्वाध्याय, आशय, डी अध्ययन घटक, प्रश्न, स्वाध्याय, पूरक साहित्य. द आन्सर इज ऑप्शन ए उद्दिष्ट, आशय, अध्यापन पद्धती, मूल्यमापन. क्वेश्चन नंबर 48, अभ्यासक्रमाबाबत खालीलपैकी कोणती गोष्ट अयोग्य आहे. ए अभ्यासक्रम विद्यार्थी केंद्रित असावा, बी अभ्यासक्रम लवचिक असावा, सी अभ्यासक्रम पाठ्यपुस्तका आधारित असावा, डी अभ्यासक्रम वेळोवेळी बदल व्हावेत. द आन्सर इज ऑप्शन सी अभ्यासक्रम पाठ्यपुस्तका आधारित असावा. क्वेश्चन नंबर 49, बदलता अभ्यासक्रम हा ... चा परिणाम असतो. ए बदलत्या अध्यापन पद्धती, बी बदलत्या मूल्यमापन पद्धती, सी बदलत्या शैक्षणिक उद्दिष्ट अँड डी बदलत्या काळाच्या गरजा. द आन्सर इज ऑप्शन डी बदलत्या काळाच्या गरजा. क्वेश्चन नंबर 50, ज्या अभ्यासक्रमामध्ये आशय घटक किंवा कौशल्य काही कालावधीने पुन्हा अधिक तपशीलवार व सखोलपणे पुनरावर्तित होतात त्यास ... म्हणतात. ऑप्शन ए पुनरुक्ती अभ्यासक्रम, बी सुधारित अभ्यासक्रम, सी प्रबलीकरण अभ्यासक्रम अँड डी सर्पिल अभ्यासक्रम. द राईट आन्सर इज ऑप्शन डी सर्पिल अभ्यासक्रम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 50 2019 या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडवलेले आहे. पुढच्या एपिसोडमध्ये 51 to 100 या प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत. जर माझा एपिसोड तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.